कल्याण पूर्व के एक निजी स्कूल के संचालक का अश्लील वीडियो वायरल होने से इलाके में हड़कंप मच गया है। इस घटना के बाद माता पिता और ठाकरे समूह के कार्यकर्ताओं ने विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। कल्याण पूर्व के एक निजी स्कूल के संचालक का अश्लील वीडियो वायरल होने से इलाके में हड़कंप मच गया। वीडियो में संचालक की आपत्तिजनक हरकतें सामने आने के बाद माता पिता और ठाकरे गुट के कार्यकर्ताओं ने कोलशेवाड़ी पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराकर स्कूल के बाहर विरोध प्रदर्शन किया। पुलिस और शिक्षा मंडल ने जांच शुरू कर दी है। अधिकारियों ने कड़ी कार्रवाई का आश्वासन भी दिया है। साई स्कूलमध्ये माझी मुलगी आहे, 7वीला आता गेली। तर काही तिथे घाणेरडे चाळे वगैरे चालतात समोर मैदानामध्ये वगैरे, की हे लवकरात लवकर काहीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे किंवा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याच्यावर। यासाठी मी इथे तक्रार नोंदवायला आलेली आहे। काय माहिती तिकडली मेन टीचर म्हणून लक्ष्मी टीचर आणि तिच्यासोबत एक जो माणूस आहे, तो मला एवढ्या दिवस वाटलेलं की ते मिस्टर आहेत म्हणून, पण ते मिस्टर नाहीत, कोणतरी अनोळखी माणूस आहे, त्यांचे ते अफेअर चालतात। हे माझ्या मुलीवर वाईट परिणाम वगैरे होऊ नये किंवा शाळेतल्या कुठल्याही मुलावर परिणाम होऊ नये यासाठी मी इकडे आलेले आहे। कधी हा प्रकार घडलाय, कधी कोणी पाहिला, काय माहिती? मी स्वतः रोज मुलीला शाळेत घेऊन जाते, आणायला जाते, हे स्वतः मी डोळ्याने माझ्या बघितलेलं आहे। इथे बदलापूरची जी घटना झाली त्यामुळं पालक असे धास्तावलेले असतात आणि ही जी साई इंग्लिश स्कूल आहे तर तिथे पण असेच सगळे गैरप्रकार चालू आहेत। शाळेच्या आता मॅडमनी जे सांगितलं की शिक्षिका आहे आणि तो कोणतरी एक जण आहे, तर ती शिक्षिका तर आहेच, पण ती शाळेची ओनर पण आहे, मॅनेजमेंटमध्ये ती प्रमुख आहे श्रीलक्ष्मी म्हणून, आणि तिचा साथीदार आहे रमेश चव्हाण, तर तो पण शाळेच्या मॅनेजमेंटमध्ये आहे। आणि शाळेमध्ये शाळेच्या ऑफिसमध्ये बसून आणि शाळेच्या प्रांगणामध्ये त्यांचे अतिशय घाणेरडे चाळे चालतात आणि त्याची विद्यार्थ्यांकडे पण घाणेरडी नजर आहे, असं बऱ्याच पालकांची तक्रार आहे। आता स्वतः ते ऑफिसमध्ये बसून एवढे अश्लील चाळे करतात, त्याचे व्हिडिओ सगळ्या शिक्षकांमध्ये व्हायरल झालेले आहेत। शिक्षकसुद्धा त्रस्त आहेत, शिक्षकांनाही वाटतं यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि आता शाळेमध्ये ऑफिसमध्ये एवढं अश्लील प्रकार घडत आहेत, त्याचे व्हिडिओ घेऊन आम्ही आता कोळशेवाडी पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। परंतु पोलिसांचं म्हणणं असं आहे की हे शिक्षण विभागाचं काम आहे, आम्ही गुन्हा दाखल करून घेणार नाही, जास्तीत जास्त आम्ही NC करू। आता माझं म्हणणं पोलीस प्रशासनाला हे आहे की हा खूप गंभीर गुन्हा आहे। शाळेच्या प्रांगणात लहान विद्यार्थ्यांसमोर हे एवढे घाणेरडे चाळे शाळेचेच ट्रस्टी करतायत, तर ही खूप मोठा म्हणजे हा गंभीर विषय असूनसुद्धा पोलीस काय आम्हाला म्हणावी तसं आता सहकार्य करत नाही आहे। आम्ही थांबलेलो आहोत की आमची FIR दाखल करा, बाकी मग पुढे आम्ही जे शाळेच्या संदर्भात शिक्षण विभाग असो किंवा काय पुढे मंत्रालयामध्ये आम्ही शिक्षण मंत्र्यांना भेटू, सगळं करू, ट्रस्टी धर्मदाय आयुक्तांना भेटू, पण जी प्राथमिक त्यांनी जी आमच्या म्हणजे ही ॲक्शन घेतली पाहिजे त्याला पोलीस प्रशासन नाही बोलते। आपलं नाव सांगा। मी आशा रसाळ आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मी पदाधिकारी आहे। नाही, पोलिसांनी आज जर ॲक्शन घेतली नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एकदम जोरात आम्ही आंदोलन सोडू, कारण हा विद्यार्थ्यांचा खूप गंभीर, त्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आहे।